गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं ऑनलाईन लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम पाहतोय. इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील इतिहासातील दुसरं प्रकरण आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. या लेक्चरमध्ये आपलं हे प्रकरण संपेल, बरोबर, किंवा संपवण्याचा आपण तसा प्रयत्न करू. फक्त आपण ढापून संपवणार नाही, हे पण तेवढंच लक्षात घ्या. आपण शिकणार आहोत ते प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे पण तेवढंच म्हणतो. संपेल याचा अर्थ नुसता संपवणार आहोत अशातला भाग निश्चितच नाहीये. ओके, तर इतिहास लेखन भारतीय परंपरा हे जे चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये आपण प्राचीन कालखंड पाहिलेला आहे. प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये झालेलं इतिहास लेखन पाहिलंय. त्याच्यानंतर आपण मध्ययुगीन कालखंडात भारतात झालेलं इतिहास लेखन आपण इकडे फोकस केलाय. त्याच्यानंतर आधुनिक काळ, ज्याला ब्रिटिश काळ आपण असं म्हटलेलं होतं, तिथेही आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये इतिहास लेखनातले भारतीय परंपरेतले जे विविध तात्विक प्रणाली आहेत, त्या तात्विक प्रणालीचा प्रवाहही आपण काही पाहिलेले होते. आता आपण जातोय स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. आपण जो आता शेवटचा पॉइंट पाहणार आहे त्याच्यात उपपॉइंट आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. बघा मित्रांनो, आपण विविध तात्विक प्रणाली याच्या आधीच्या लेक्चरला आपण पाहिलेल्या आहेत. ओके, त्या तात्विक प्रणालीमध्ये आपण वसाहतवादी दृष्टिकोन पाहिलेला होता, आपण प्राच्यवादी दृष्टिकोन पाहिलेला होता आणि आपण राष्ट्रवादी दृष्टिकोन पाहिलेला होता. बरोबर, हे जे तीन आहेत, हे तीन दृष्टिकोन आपण विविध तात्विक प्रणालीमध्ये पाहिलेले होते. एक लक्षात घ्या, आपण स्वातंत्र्योत्तर काळातील लेखन, इतिहास लेखन इथे जे पाहतोय हे पण एक तात्विक प्रणालीचे भाग होतात. इथे पण काही विषय वाईज आपण आजूबाजूला सरकणार आहोत, कारण तात्विक प्रवाह याच्या आधी किंवा तात्विक प्रणाली आपण याच्या आधी पाहिलेली आहे. त्याचा अर्थ असा होत नाही आपण इकडे जे पॉइंट पाहतोय ते तात्विक प्रणालीमध्ये येणार, हे सुद्धा त्या तात्विक प्रणालीमध्ये जात आहे. कारण ते जसे वसाहतवादी, राष्ट्रवादी किंबहुना प्राच्यवादी या तत्वावर आधारलेले होते, या वैशिष्ट्यांवर आधारलेले होते, आपण प्रस्तुत पॉइंट मध्ये जे पाहणार आहोत ते पण कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आधारलेले आहे. जसं की आपण पाहणार आहेत मार्क्सवादी इतिहास लेखन. ओके, जसं आपण पाहणार आहेत सबाल्टर्न हिस्ट्री, वंचितांचा इतिहास, आणि स्त्रीवादी म्हणजे स्त्रीवाद आहे, म्हणजे वंचित समूह आहेत आणि मार्क्सिस्ट आहेत. बरोबर, समाजवादी, साम्यवादी आहेत, याच्यावर डिपेंड. म्हणजे हे तीन पण ह्या तीन तत्वप्रणाली किंवा विचारसरणी येतात. त्या विचारसरणीवर आधारित इतिहास लेखन कशा पद्धतीचं झालंय ते आपण प्रस्तुत चॅप्टर मध्ये पाहिलं. कारण आपण पाहतोय की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये किंबहुना आधुनिक कालखंडामध्ये जे लेखन होत आहे, मग ते इतिहासाचं असो की अजून कुठलंही असो, पण आपण मूळ इतिहास लेखन पाहतोय. पण कुठलंही जे लेखन असो त्याचबरोबर इतिहास लेखन आहे. सुरुवातीला जे इतिहास लेखन व्हायचं किंवा अगोदरच्या कालखंडामध्ये जे इतिहास लेखन व्हायचं हे विशेषपूर्ण राजकारण असेल किंवा राजकीय घराणे असतील यांनाच फोकस करणार आहोत. मग राज्यकर्ते किंवा महनीय व्यक्ती असतील, राजकारण असेल, युद्ध असेल, लढाया असतील, तह करार यांच्या पुरतं बऱ्याच अंशी सीमित असलेला आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, किंबहुना त्या राजघराण्यावर प्रकाश टाकणारे इतिहास लेखन जास्तीत जास्त पूर्वी केल्या जात हे पाहायला मिळतं. पण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इतिहास लेखनामध्ये नवीन प्रवाह आलेले पाहायला मिळतात. कारण आता इतिहास लेखन हे सीमित राहिलेलं नाही, तर अलीकडे जे इतिहास लेखन आहे ते इतिहास लेखन अलीकडच्या कालखंडात म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे इतिहास लेखन झालेलं आहे ते इतिहास लेखन राजकीय बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पैलूंवर आधारित झालेला पाहायला मिळतो. त्यांनाही फोकस करणारा इतिहास लेखन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. बरोबर, म्हणून अलीकडे झालेलं इतिहास लेखन आणि अगोदरचं इतिहास लेखन याच्यामध्ये थोडासा फरक असलेला दिसून येतो. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये इतिहास लेखनामध्ये ही व्यापकता आलेली पाहायला मिळते किंवा बहुविधता आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इतिहास लेखनात स्वातंत्र्योत्तर कालखंडात भर पडलेली आहे हे विशेषत्वानं सांगते. सांस्कृतिक पैलू असतील, राजकीय पैलू असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झालेली प्रगती असतील, धार्मिक प्रवाह असतील अलीकडचे, बरोबर, सामाजिक गोष्टी असतील, परंपरा असतील, या सगळ्या गोष्टींचा जो विकास होत चाललेला आहे या गोष्टींना धरून इतिहास लेखनाची गरज ही तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून इतिहास लेखनामध्ये
हेही जे मुद्दे आहेत ना, या मुद्द्यांवर फोकस केला जात आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, समाजातल्या तळागाळातील घटकांपर्यंत फोकस केला जात आहे. आणि म्हणून इतिहासाची व्यापकता वाढत गेलेली आहे. म्हणून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या वेगवेगळ्या तत्वांवर किंवा पैलूंवर आधारित इतिहास लेखनाची गरज पुढे आली आणि त्यातून हे बहुतांशी किंवा विविध प्रकारचं जे इतिहास लेखन होत आहे त्यातील काही महत्वपूर्ण आपण पॉइंट्स या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातून 3 तत्व प्रणाली आपण पाहणार आहोत. एक आहे मार्क्सवादी इतिहास लेखन, 2 आहे सबाल्टर्न हिस्ट्री किंवा त्यालाच आपण वंचितांचा इतिहास असं म्हणतोय, आणि 3 आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. ओके, ह्या 3 गोष्टी आपण विशेषत्वाने इकडे फोकस करणार आहोत. त्यातलं पहिलं पाहूयात आपण. पहिलं काय आहे? मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास लेखन. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल, आता तुम्हाला इकडे दिलेला आहे. ओके, मार्क्सवादी इतिहास लेखन. आता कार्ल मार्क्स हा विचारवंत, या विचारवंताविषयी आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. ओके, जर्मनीचा विचारवंत आहे. वर्ग सिद्धांत त्याने मांडलेला होता आणि तो समाजातल्या कोणत्या गोष्टीवर फोकस करतोय? कष्टकरी असतील, मजूर असतील, श्रमिक असतील, कामगार असतील, अल्पसंख्याक असतील. ओके, हे श्रमिक वर्ग जे आहे समाजातला जो दुर्बल घटक आहे, अशा दुर्बल घटकांवर फोकस कार्ल मार्क्सने समकाळामध्ये केलेलं होतं. बरोबर, म्हणून त्याच्या कालखंडामध्ये केलेलं होतं हे दिसून येतं. म्हणून त्या कार्ल मार्क्सची विचारसरणी आपण पाहिली होती. त्याच्यामध्ये दास कॅपिटल असेल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असेल, हे पाहिले होते आपण. त्याचा साम्यवादाचा जाहीरनामा किंवा वर्ग सिद्धांत इकडे आपण फोकस केले. बरोबर, म्हणून आपण त्याचं म्हणणं होतं की वर्गावर्गांमध्ये संघर्ष होत असतात. का? उत्पादनाची साधनं ही असमान असतात किंवा त्याचं वितरण असमान असतं. म्हणजे उत्पादनाची साधने समान वितरित झालेली नसतात. काही खूप जास्त तर काही कुणाला काहीच नाही. याच्यामुळे समाजात असमता निर्माण होते. समाजात 2 वर्ग तयार होत असतात आणि वर्गांमध्ये संघर्ष होत असतो, असं त्याचं म्हणणं. तोच कार्ल मार्क्स मुद्दाम फोकस करतो. म्हणजे कार्ल मार्क्स हा उत्पादनाकडे, उत्पादन क्षेत्राकडे किंवा तिथून होणारी समाजामधली असमता इकडे फोकस करताना पाहायला मिळतो. बरोबर, सेम इकडे पण आपल्याला तिकडे जायचंय. म्हणून मार्क्सवादी इतिहास लेखन जे आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन होत असताना मार्क्सवादी इतिहासकाराने जे समाजातील उत्पादनाची साधनं आहेत, समाजातील उत्पादनाच्या साधनांची प्रक्रिया किंवा त्याची पद्धती आहे. बरोबर, बघा लक्षात घ्या काय सांगतो मी. समाजातील उत्पादनाची जी साधनं आहेत, उत्पादन साधनांच्या पद्धती आहेत, त्याचबरोबर त्या उत्पादन प्रक्रियेशी संबंधित मानवी संबंध आहेत. काय काय म्हणतो? उत्पादनाची साधनं, उत्पादनाच्या पद्धती आणि त्या उत्पादनाच्या प्रक्रियेशी संबंधित असलेले मानवी संबंध. बरोबर, कारण कार्ल मार्क्सचा आपण वर्ग सिद्धांत पाहत असताना मानवी संबंध आपण पाहिलेलं होतं. कारण तिकडे पण आपण एक शब्द पाहिला होता की समाजामध्ये नातेसंबंध, समाजातले नातेसंबंध म्हणजेच मानवी संबंध होय. कारण हे उत्पादन पद्धती, उत्पादनाची साधने यावर फोकस करणारी असतात. म्हणून मार्क्सवादी जे इतिहासकार आहे किंवा मार्क्सवादी इतिहास लेखन होत असताना समाजातील उत्पादनाची साधने, उत्पादनाच्या पद्धती आणि त्या उत्पादन प्रक्रियेमधील मानवी संबंध या गोष्टींकडे इतिहास लेखन करत असताना, मार्क्सवादी इतिहास लेखन करत असताना फोकस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, किंबहुना लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतं. या गोष्टींना केंद्रीभूत मानून जो इतिहास लेखन झालेला आहे त्याला आपण मार्क्सवादी इतिहास लेखन असं म्हणतो. पुढे मार्क्सवादी इतिहास लेखनात असं म्हटलं जातं की ज्या वेळेस समाजात काही घटना घडत असतात, ज्या काही सामाजिक घटना घडत असतात, बरोबर, त्या सामाजिक घटनांचा जो प्रभाव असतो तो सर्वसामान्यांवर फार विशेष पडत असतो. लक्षात घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. साधी गोष्ट घ्या, एखादी दंगल आहे, बरोबर, एखादी जर दंगल झालेली असेल, एखाद्या अमुक प्रदेशामध्ये जर कर्फ्यू लागू झालेला असेल, बरोबर, संचारबंदी लागू झालेली असेल, तर मग सगळीकडे बंद असणार आहे, टाळेबंदी असणार आहे, संप असणार, बरोबर, किंबहुना सगळीकडे बंद असणार आहे. उत्पादनाची जी प्रक्रिया असते ती बंद होते. बरोबर, आता लक्षात घ्या, समाजामध्ये असे काही समूह आहेत, अशी काही कुटुंब आहेत की ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच दिवशी केलेल्या कामावर चालत असतो. बरोबर,
जर सकाळी काम केलं नाही तर संध्याकाळचा उदरनिर्वाहही प्रस्तुत कुटुंबाचा किंवा समूहाचा होत नसतो। मग लक्षात घ्या, जर एखाद्या अमुक प्रदेशामध्ये ती टाळेबंदी असेल किंवा संप असेल किंवा ती दंगल झालेली असेल त्या निमित्तानं, त्या दंगलीचा ही जी दंगल झालेली आहे मित्रांनो ती सामाजिक घटना आहे। मग त्या सामाजिक घटनेचा प्रभाव जो श्रीमंत वर्ग आहे तिथे किंवा त्या प्रदेशातला जो मालक वर्ग असतो, अमीर वर्ग ज्याला आपण म्हणतो, त्यांना काही फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, ऑलरेडी त्यांच्याकडे अन्नधान्य खूप सारं साठवलेलं आहे, म्हणून ते पुढच्या 8-15 दिवस, महिनाभर, 6 महिने जगू शकतात। पण ज्यांची पोट ही हातावर असतात असं आपण म्हणतो, त्यांची संध्याकाळची चूल पण घरातली पेटणार नाही। मग मार्क्सवादी जे इतिहास आहे तो या संबंधीच वर्णन करताना पाहतात, कारण मार्क्सवादी इतिहासात म्हटलंय की अशा प्रकारची जी सामाजिक घटना असते त्याचा सर्वसामान्यावर प्रभाव पडतो। म्हणजे ते आहे ना, ते कुटुंब आहे, गरीब कुटुंब, सर्वसामान्य कुटुंब, त्याच्यावर त्या घटनेचा प्रभाव पडलाय, बरोबर? त्या श्रीमंतांवर पडलाय का? नाही, बरोबर? जसा पडायला पाहिजे तसा पडलेला नाहीये, बरोबर? किंवा यांच्या तुलनेत तो खूप कमी आहे असं म्हणालाय। कमीत कमी ते उपाशी तर राहत नाहीत ना, फरक जरी पडत असेल तरी, बरोबर? म्हणून सर्वसामान्यांवर विशेषत्वानं प्रभाव पडतो असं त्यांचं म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण या मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केल्या जाते, हे तेवढंच महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ओके, सोबतच या मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेमध्ये कशा प्रकारचा बदल होत गेलेला आहे, काय म्हणतो की जाती व्यवस्थेमध्ये कशा प्रकारचा बदल होत गेलेला आहे याचंही विश्लेषण मार्क्सवादी इतिहास लेखनात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून मार्क्सवादी इतिहास लेखन जाती व्यवस्थेचं विश्लेषणही करणारा आहे हे स्पष्टपणे नमूद करता येईल। तर या मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये, भारतामध्ये मार्क्सवादी जे इतिहास लेखन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही महत्वपूर्ण लोक पाहायला मिळतील, जसं की श्रीपाद अमृत डांगे असतील। त्या श्रीपाद अमृत डांगे जो आहे हा व्यक्ती, त्या व्यक्तींचा भारतात जो कम्युनिस्ट पक्ष स्थापन झालेला आहे त्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेमध्ये सुद्धा महत्वपूर्ण वाटा आहे। आणि त्यांनी लिहिलेला एक पुस्तक आहे, तुम्हाला इथे दिलेलं आहे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी। प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, हा एक ग्रंथ आहे, हे पुस्तक आहे। कोणी लिहिलेलं आहे? श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट व्यक्ती आहे, बरोबर? साम्यवादी आहे, मार्क्सिस्ट आहे, मार्क्सवादी आहे। या श्रीपाद अमृत डांगे यांनी कॉम्रेड म्हटलं आता प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी नावाचा ग्रंथ लिहिलेला जो मार्क्सवादाचं वर्णन करणार आहे, मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला पाहायला मिळतो। श्रीपाद अमृत डांगे यांनी आपण राज्यशास्त्रात 3ऱ्या चॅप्टर मध्ये पाहिलेला राजकीय पक्ष, त्याच्यात एक राष्ट्रीय पक्ष पाहिला होता, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बरोबर? एकूण असे बराचसा 25च्या आसपास स्थापन झाला, 25ला स्थापन झाला तो भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या स्थापनेमध्ये श्रीपाद अमृत डांगे यांचा विशेष प्रभाव असला पाहायला मिळतो, त्यांचा सहभाग होता। त्यांनीच प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक लिहिलेलं आहे। या श्रीपाद अमृत डांगे यांच्या शिवायही काही लोक आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर? जशी तुम्हाला इकडे दिलेली आहेत, दामोदर धर्मानंद कोसंबी, ज्यांना आपण डीडी कोसंबी असं म्हणतोय, श्रीपाद अमृत डांगे असतील, रामशरण शर्मा असतील, कॉम्रेड शरद पाटील असतील। बघा, रामशरण शर्मा आहेत, डीडी कोसंबी आहेत आणि कॉम्रेड शरद पाटील असतील। ओके, कोण कोण आहे? रामशरण शर्मा, शरद पाटील, कॉम्रेड शरद पाटील म्हणायचे, आणि त्याच्यानंतर डीडी कोसंबी, बरोबर? ही 3 लोक, आणि अजून एक कोण? डांगे। म्हणजे या 4 लोकांचा आपल्याला उल्लेख मार्क्सवादीच्या, म्हणजे अशी खूप लोक आहेत, पण इतिहासकारांमध्ये सांगितलेला आहे। ओके, मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये आपल्याला श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील आणि दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणजे डीडी कोसंबी। ओके, या लोकांचं वर्णन आपल्याला याच्यामध्ये करता येईल। हा मार्क्सवादी इतिहासकारांचा समूह हे सांगतो। ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया, ज्याला आपण सबाल्टर्न हिस्ट्री किंवा वंचितांचा इतिहास असं आपण म्हणतो। सबऑल्टर्न हिस्ट्री, सबऑल्टर्न किंवा सबाल्टर्न असंही म्हणू शकतो आपण। सबाल्टर्न इतिहास
किंवा सबाल्टर्न हिस्ट्री, त्यालाच वंचितांचा इतिहास असं म्हणतात. सबाल्टर्न इतिहास म्हणूयात आपण. ओके, त्यालाच वंचितांचा इतिहास असा आपण. बघा, या सबाल्टर्न इतिहासाची जी सुरुवात झालेली आहे ती सबाल्टर्न इतिहासाची सुरुवात पण मार्क्सवादी इतिहास लेखनातून झालेली आहे असं म्हटलं जातं. हा इकडे आपण पॉइंट पाहतोय, वंचितांचा इतिहास किंवा त्याला सबाल्टर्न इतिहास असं आपण म्हणू शकतो. ओके, तर या सबाल्टर्न हिस्ट्रीची जी सुरुवात आहे ती पण कुठे झाली आहे? मार्क्सवादी इतिहास लेखनातून झालेली आहे. कारण बघा, अँटोनियो ग्रामची नावाचा एक इतिहासकार, अँटोनियो ग्रामची कुठला आहे? इटलीचा आहे. बरोबर, इटालियन आहे. काय म्हणतो हा अँटोनियो ग्रामचीचं म्हणणं काय आहे की आपण जर सबाल्टर्न हिस्ट्री लिहित असू किंबहुना आपण जर इतिहास लेखन करतोय तर समाजातील अगदी तळागाळातील जे लोक असतात किंवा समाजामध्ये जे काही स्तर केलेले असतील तर सगळ्यात जो खालचा तर असतो किंवा तळागाळातील व्यक्ती असतात त्यांच्यापासून इतिहास लेखनाची सुरुवात आपण केली पाहिजे अशा प्रकारचं म्हणणं किंवा अशी विचारसरणी या अँटोनियो ग्रामचीची असलेली पाहायला मिळते. आणि त्याच्यातूनच खरी सबाल्टर्न हिस्ट्री, ज्यालाच आपण वंचितांचा इतिहास असं म्हणतोय, त्या वंचितांकडे इतिहास लेखन गेलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून एक लक्षात घ्या पाहिजे, आणि म्हणून वंचितांच्या इतिहास लेखनाची सुरुवात पुन्हा मार्क्सवादी इतिहास लेखनातून झाली असं आपण म्हणतो. का? कारण मार्क्सवादी इतिहास लेखनात पण तेच आहे की जो श्रमिक समूह आहे, जो कष्टकरी असलेला समूह आहे, जो कामगार आहे, गरीब जनता, त्यांच्यापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली. बरोबर, म्हणजे तिकडे फोकस केलेला आहे. कुठे? मार्क्सवादामध्ये. मग साहजिकच मार्क्सवादी इतिहास लेखनात जर श्रमिक म्हणजे वंचित कामगार, बरोबर, अगदी सामान्य जनतेकडे जर इतिहास लेखन करायला सुरुवात तर तीच जनता इकडेच आली ना. तेच वंचित समूह आहेत ना हो, मुख्य प्रवाहापासून दूर आहेत ते, त्यांच्याकडे उत्पादनाची साधने नाहीयेत, त्यांच्याकडे धन दौलत पैसा नाही. म्हणून अँटोनियो ग्रामचीचं म्हणणं सुद्धा आहे की तळागाळातील लोकांकडून आपण इतिहास लिखाणाची सुरुवात करणं गरजेचे आहे. ओके, ज्यालाच आपण वंचित समूह असं म्हणत असतो. ओके, तर लक्षात घ्या, इथूनच पुढे मार्क्सवादी इतिहास लेखनाची सुरुवात सुरू झाली आहे या अँटोनियो ग्रामची याच्यापासून. ओके, आता वंचितांचा इतिहास किंवा सबाल्टर्न हिस्ट्री लिहिण्यासाठी जे साधन वापरल्या जातं ते साधन लोकपरंपरा असतं. मित्रांनो, खूप साधी गोष्ट आहे. लोकपरंपरा साधन का वापरतात? तुम्ही 9वी पर्यंत इतिहासाचं पहिलं चॅप्टर पाहत आलात. कोणतं? इतिहासाची साधने नावाचं. म्हणजे आपण जे इतिहास लेखन करत असतो ते इतिहास लेखन करत असताना आपल्याला इतिहासाची जी सोर्सेस असतात म्हणजे इतिहासाची साधनं ही खूप महत्वाची असतात. कारण साधनांशिवाय इतिहास आपण लिहू शकत नाही. बरोबर, मग जर सबाल्टर्न हिस्ट्री लिहायची असेल म्हणजे वंचितांचा इतिहास तुम्हाला जर लिहायचा असेल तरीही तुम्हाला साधनं लागतात आणि त्यांची साधने लोकपरंपराच वापरावी लागतात. का? कारण मित्रांनो लक्षात घ्या, त्यांच्याविषयी रिटर्न साहित्य तुम्हाला जास्त मिळणार नाही. कारण अगोदर पासून मार्क्सवादी इतिहास लेखन अलीकडे तयार झालं. मग पूर्वी जे वंचित समूह होते, जे गरीब कष्टकरी सामान्य जी लोक होती, बरोबर, त्यांचं वर्णन पाहायला मिळतं का कुठे? एखाद्या पुस्तकामध्ये तुम्हाला आलेलं नाहीये. कॉमनली पाहायला मिळत. बरोबर, पण आजही समाजामध्ये काही लोकपरंपरा आहेत. त्या लोकपरंपरेतून जो वंचित समूह आहे त्या वंचित समूहाचा इतिहास आपल्याला बाहेर आणता येतो किंवा त्या इतिहासावर प्रकाश टाकता येतो. बरोबर, म्हणून समाजातल्या ज्या लोकपरंपरा आहेत त्या लोकपरंपरा म्हणजे सबाल्टर्न हिस्ट्री किंवा वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी एक साधन म्हणून आपण वापरू शकतो. हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे तुम्हाला दिलेलं पाहायला मिळते. ओके, तर आता पुढे सरकार आपण आता म्हणून या लोकपरंपरांचा आधार घेऊ लागले होते आणि समाजातले जे वंचित समूह आहेत त्यावर इतिहास लेखन होऊ लागले होते. पण या प्रस्तुत इतिहास लेखनाला किंवा याला एक विचारसरणी म्हणून, बरोबर, हा जो प्रवाह आहे या प्रवाहाला एक विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देणं गरजेचं होतं. आणि म्हणून वंचितांचा इतिहास किंवा सबाल्टर्न हिस्ट्री म्हणून अशा प्रकारच्या लिखाणाला एक विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं जे महत्वपूर्ण काम आहे ते डॉक्टर रणजित गुहा यांनी ते केलेलं पाहायला मिळतं. रणजित गुहा यांनी ते या विचारसरणीला सबाल्टर्न हिस्ट्री किंवा वंचितांचा
वंचितांची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम, महत्वपूर्ण काम केलं पाहिजे. म्हणून इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास किंवा सबाल्टर्न हिस्ट्रीची सुरुवात ही रणजित गुहा यांच्यापासून भारतामध्ये झाली असं म्हटलं जातं. पण जरीही असं असलं, स्थान त्या विचारसरणीला स्थान मिळवून देण्याचं काम रणजित गुहा यांनी केलेलं असलं तरी सुद्धा रणजित गुहा यांच्या अगोदर वंचितांचा इतिहास लेखनाची परंपरा भारतात सुरू होती हे पाहायला मिळतं. मग ती कोणाकडून? आपण जर महात्मा फुले पाहिले, बरोबर, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या दोघा लोकांनी, महात्मा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रणजित गुहा यांच्या अगोदर सुद्धा वंचित समूहावर इतिहास लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, कारण त्यांच्या लेखनामध्ये सबाल्टर्न हिस्ट्री ही उमटलेली आहे. ओके, त्याचा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण महात्मा फुले यांनी जो गुलामगिरी ग्रंथ लिहिलेला आहे, महात्मा फुलेंनी लिहिलेला जो गुलामगिरी ग्रंथ आहे, हा जर गुलामगिरी ग्रंथ तुम्ही पाहिला तर ज्याच्यामध्ये तुम्हाला एका गुलामासारखं जीवन कशा प्रकारे जगावं लागत होतं किंवा शूद्रांचा इतिहास त्याच्यामधून त्यांनी उलगडलेला पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये स्त्रिया असतील किंवा शूद्र असतील, अतिशूद्र असतील, यांचं शोषण धर्माच्या नावाखाली इतर समूहाकडून कशा प्रकारे केलं जात होतं. बघा काय म्हणताय, महात्मा फुले यांनी जो गुलामगिरी ग्रंथ लिहिलेला आहे त्या गुलामगिरी ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले की धर्माच्या नावाखाली स्त्रिया असतील, शूद्र असतील, अतिशूद्र असतील, प्रस्तुत समूहाचं शोषण धर्माच्या नावाखाली कशा प्रकारे केलं गेलेलं आहे याचं वर्णन गुलामगिरी या ग्रंथामधून महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला पाहिलं. बरोबर, त्याच्याशिवाय महात्मा फुल्यांची जसं तृतीय रत्न असेल, शेतकऱ्याचं असून असतील, ती पण श्रमिक असतील किंवा या वंचित समूहावर वर्णन करणारे एक काही ग्रंथ आहेत आपल्याला ते पाहायला मिळतील. म्हणजे समग्र फुले वाङ्मय जर तुम्ही पाहत असाल तर फुले वाङ्मयातून खूप सारा वंचितांचा इतिहास उलगडलेला तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की भारताची जी सांस्कृतिक व राजकीय वाटचाल झालेली आहे किंवा जी घडामोड झालेली आहे, म्हणजे आजचा जो भारत स्टेबल बऱ्यापैकी दिसतोय, भारताचा सांस्कृतिक विकास किंवा जो राजकीय विकास जो झालेला पाहायला मिळतो, तर याच्यामध्ये दलित वर्गाचा खूप मोठा, म्हणजे या वंचित समूहाचा खूप मोठा वाटा आहे असं त्यांचं म्हणणं. ओके, तर भारताच्या सांस्कृतिक व राजकीय घडामोडीमध्ये वंचित समूहाचा खूप मोठा वाटा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि सोबतच त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा वाटा असून सुद्धा जे काही वसाहतवादी इतिहास लेखन झालेलं आहे आणि राष्ट्रवादीही इतिहास लेखन झालेलं आहे, या इतिहास लेखनांमध्ये वंचित समूहाकडे फोकस केला गेलेला नाहीये किंवा प्रस्तुत समूहावर इतिहास लेखन झालेलं नाहीये. ओके, त्यांना अंतर्भूत केल्या गेलं नाही, लक्ष केंद्रितच केल्या गेलं नाही त्यांच्याकडे. म्हणून बाबासाहेबांनी नंतरच्या कालखंडामध्ये जे काही लेखन केल्या गेले, विपुल प्रमाणामध्ये लेखन त्यांच्याकडून झालं, त्या लेखनामध्ये वंचित समूहाचा अंतर्भाव बाबासाहेबांनी विशेषत्वानं केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्यावरच विशेषत्वानं लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्यांचं द अनटचेबल असेल किंबहुना हू वेअर शुद्राज अशा प्रकारची काही ग्रंथ बाबासाहेबांची आहेत. कोणती? हू वेअर शुद्राज, हू वेअर शुद्राज आहे आणि द अनटचेबल आहे. द अनटचेबल आणि हू वेअर शुद्राज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन ग्रंथ या वंचित समूहावरच असलेली पाहायला मिळते. त्याला आपण सबाल्टर्न हिस्ट्री किंवा वंचितांचा इतिहास असं म्हणतोय, ज्याच्या संबंधी बाबासाहेबांनी एक वर्णन करून वंचित समूहाला इतिहास लेखनातून पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. ओके, यानंतर मित्रांनो सरकतो आपण तिसऱ्या पॉइंटकडे, स्त्रीवादी इतिहास लेखन ज्याला आपण म्हणतोय. ओके, स्त्रीवादी इतिहास. आपल्याला माहित आहे आपण आतापर्यंत जो इतिहास लेखनाचा पॉइंट पाहतोय किंवा जे काही इतिहास लेखन पाहतोय, या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा जर आपण सहभाग पाहत असू तर तो खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला, बरोबर. कारण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलेलं पाहायला मिळतं आपल्याला. पूर्वी ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, राजकारणातला अधिकार नव्हता, समाजामध्ये पुढे येता येत नव्हतं मन मोकळेपणाने किंवा त्यांना मन मोकळेपणे स्वातंत्र्य नव्हतं,
ज्याच्यामुळे स्त्रिया ह्या शिक्षणापासून दूर राहिल्या, म्हणून स्त्रियांना शिक्षक नव्हतं. म्हणून साहजिकच सुरुवातीला जे इतिहास लेखन झालेलं आहे पुरुष प्रधान संस्कृतीतून झालेला पाहायला मिळतो. किंबहुना पुरुष वर्गाकडून, पुरुष इतिहासकारांकडून स्त्रिया इतिहास लेखन झालेला आहे, म्हणून स्त्रिया त्यांच्यापासून वंचित राहिल्या. म्हणजे स्त्री वर्ग जो आहे समाजातला हा एक अर्धा वर्ग असून सुद्धा प्रस्तुत समूहावर इतिहास लेखन जसं व्हायला पाहिजे तशा प्रकारचं झालेलं नाहीये, हे आपल्याला स्पष्टपणे त्या प्रस्तुत मुद्द्यामधून दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग स्त्रियांची कामगिरी वगैरे असतील किंवा त्यांचं समाजातलं स्थान वगैरे किंवा इतिहासातलं स्थान असलेलं हा पॉइंट नेहमी दुर्लक्षित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्यांना समाजामध्ये किंवा इतिहासामध्ये स्थान मिळवून देणं, बरोबर, त्यांच्या संबंधी इतिहास लेखन करणं, त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणं हे गरजेचं आहे. मग त्यांचं जर इतिहास लेखन, त्यांच्या संबंधी इतिहास लेखन जर करायचं असेल तर तत्संबंधी इतिहास लेखन करत असताना त्यांच्या इतिहासाची साधनं जमा करावी लागणार आहेत. आणि जी साधनं, स्त्रियांच्या इतिहास लेखनाची साधनं जमा करण्यावर विशेष भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये. त्याच्यातून एक तुम्ही जर 1882 साली जर पाहत असाल, तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे, बरोबर, 1882 मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ताराबाई शिंदे यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं पाहायला मिळतं. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला गेला. कारण अनेक आता नवसुशिक्षित स्त्रिया पुढे येऊ लागलेल्या होत्या, शिक्षण घेतलेल्या स्त्रिया, ज्यांनी स्त्रियांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय, स्त्रियांवर इतिहास लेखन करण्याला सुरुवात केली पाहायला मिळते. ज्याच्यातून 1882 साली ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हा पहिल्यांदा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि ज्यातून स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात झाली, बरोबर. आता याच ताराबाई शिंदेने स्त्रीवादाची भूमिका निभावत असताना जाती व्यवस्थेवर सुद्धा टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन तर केलंच आहे, पण सोबतच त्यांच्या लेखनातून जाती व्यवस्थेवर सुद्धा टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये 1888 साली, बघा आता पुढे आपण सरकतोय थोडस, 1888 साली पंडिता रमाबाईंनी द हाय कास्ट हिंदू वुमन, पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन, पंडिता रमाबाईंनी 1888 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो ताराबाई शिंदेच्या नंतर. ताराबाई शिंदेवर महात्मा फुलेंचा विशेष प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो, हे पण लक्षात घ्यायला हवं. ओके, तर 1888 साली द हाय कास्ट हिंदू वुमन पंडिता रमाबाई यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ आहे, ज्याच्यामधून समाजातल्या ज्या हायकास्ट हिंदू वुमन आपण म्हणतो त्यांनाही समाजामध्ये कशा प्रकारचं दुय्यम स्थान दिलं जात होतं, तत्संबंधी वर्णन पंडिता रमाबाईंनी करून दिलं पाहिलं. प्लस स्त्री पुरुष तुलना हा जो ताराबाई शिंदेचा जो ग्रंथ पाहायला मिळतो, ज्यामधून ताराबाई शिंदेने ग्रामीण समाजातील स्त्रियांची अवस्था कशा प्रकारची आहे किंवा त्यांची शैक्षणिक अवस्था किंवा सामाजिक पगडा त्यांच्यावर कशा प्रकारचा आहे, तत्संबंधी वर्णन ताराबाई शिंदेच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामधून आलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आता हा 1882-1888 म्हणजे आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचं वर्णन करतो, पण आपण पॉइंट जो पाहतो तो स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा आहे. मग जो स्वातंत्र्योत्तर कालखंड आहे या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बराचसा स्त्रियांच्या बाबतीमध्ये विकास व्हायला लागलेला होता. कारण स्त्रिया ज्या आहेत ह्या पुढे येऊ लागल्या होत्या, सुशिक्षित स्त्रिया येऊ लागलेल्या होत्या आणि ज्या स्त्रीवादाची भूमिका निभावू लागलेल्या पाहायला मिळतो. पण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये समतेचा अधिकार मिळाला, मतदानाचा अधिकार मिळाला, राजकीय अधिकार असे मिळाले, संपत्तीचाही अधिकार मिळाला पाहायला मिळतो, बरोबर. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी व्हायला लागल्या होत्या, किंवा कामाच्या ठिकाणी होणारा छळ असेल किंवा इतर कौटुंबिक अन्याय अत्याचार असेल, त्या सगळ्यांपासून स्त्रियांमध्ये बऱ्याचशा सुधारणा व्हायला लागल्या होत्या. पण अशा प्रकारची त्यांची सामाजिक प्रतिष्ठा असेल किंबहुना त्यांचा राजकीय अधिकार असेल, त्यांचा समतेचा अधिकार किंबहुना इतर त्यांना संविधानाने दिलेले अधिकार असेल, स्वातंत्र्य असतील, या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टीचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रबोधन होणं हे खूप गरजेचं होतं, हे आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर. म्हणून ताराबाई शिंदे असतील किंबहुना पंडिता रमाबाई असतील, या पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे वगैरे असतील किंवा रमाबाई रानडे अशा प्रकारची काही व्यक्तिमत्व जे तुम्हाला पाहायला मिळतात,
ज्या व्यक्तिमत्वांमधून एक प्रोत्साहन घेऊन स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बराचसा विकास झालेला पाहायला मिळतो आपल्याला स्त्री लिखाणा संदर्भातला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तुत पुस्तकामध्ये मीरा कोसंबी यांचं एक स्त्रीवादी लिखाण पाहायला मिळतं. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री अशा प्रकारचं. काय म्हणते ते? क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स त्याचबरोबर काय म्हणते ते पुढे? फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. एसेज इन सोशल हिस्ट्री. बघा लक्षात घ्या, हा जो ग्रंथ आहे कोणाचा आहे? मीरा कोसंबी यांचा आहे. तर मीरा कोसंबी या स्त्रीवादी इतिहासकाराने सुद्धा, या स्त्री इतिहासकाराने काय केलेलं आहे? ताराबाई शिंदे किंवा पंडिता रमाबाई सारखी परंपरा पुढे चालू ठेवली आणि ज्याच्यातून क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्यामधून पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे किंवा पहिल्या कार्यरत डॉक्टर असतील रखमाबाई, या अशा प्रकारच्या स्त्रियांच्या जीवनावरची छोटी छोटी चरित्र या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकामध्ये नमूद केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुणे मीरा कोसंबी यांनी. त्याच्याशिवाय आपल्याला आता दलित स्त्रिया असतील किंवा वंचित समूह असतील, त्यांचा जात असेल, जात वर्ग असेल, यांच्या संबंधी इतिहास लेखनही होणं गरजेचं होतं. आणि त्याच्यातूनच शर्मिला रेगे तुम्हाला खाली दिलेलं पाहायला मिळतं आपल्याला. सामाजिक वर्ग आणि जात यांच्या संदर्भात लेखन केलेलं आहे शर्मिला रेगे यांनी. आणि शर्मिला रेगे यांनी वर्णन केलेलं आहे. ज्या शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन टेस्टिमोनीज. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, दलित वुमेन टेस्टिमोनीज. दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हा ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो. बघा लक्षात घ्या, समाजामधील त्या वंचित स्त्रिया होत्या, त्यांचे जात असेल, जात वर्ग असतील, बरोबर, यांच्या संबंधी आता लेखन व्हायला लागलेलं होतं. आणि त्याच्यातूनच शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, दलित वुमेन टेस्टिमोनीज हा ग्रंथ आपल्याला लिहिलेला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये प्रस्तुत समूहातील ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या चरित्रांसंबंधी किंवा स्त्रियांसंबंधी माहिती विशेषत्वानं वर्णल्या जाऊ लागली. म्हणजे समूहातील इतर स्त्रियांना तशी प्रेरणा मिळावी आणि समाजातील स्त्रीवादाची भूमिका वर यावी, स्त्रीवादी इतिहास लेखन व्हावं, हा त्या पाठीमागचा हेतू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, म्हणून या अशा प्रकारच्या स्त्रियांच्या आत्मचरित्रावर निबंधही प्रस्तुत ग्रंथामधून लिहिल्या गेल्या आहेत. आता अशा प्रकारच्या ह्या 3 विचारसरणी झाल्या. एक मार्क्सवादी आहे, सबाल्टर्न हिस्ट्री आहे, स्त्रीवादी इतिहास आपण पाहिलं. सोबतच आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन पाहिलेलं आहे, प्राच्यवादी इतिहास लेखन पाहिलेलं आहे आणि वसाहतवादी इतिहास लेखन पाहिले. आणि याच्यातले काही इतिहासकार पाहिले, काही एक्झाम्पल पाहिले. पण काही मंडळी अशी आहे, यापैकी कोणत्याही विचारसरणीचा आधार या मंडळींनी घेतलेला नाही. त्यांनी कोणत्याही विचारसरणीचा आधार न घेता इतिहास लेखन केलेलं आपल्याला पाहिलं. ओके, ज्यामध्ये तुम्हाला सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन असेल, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर अशा प्रकारची मंडळी पाहायला मिळते. कोण कोण आहे बघा? गोस सरदेसाई आहेत, रियासतकार गोस सरदेसाई म्हणतोय आपण, सुरेंद्रनाथ सेन आहेत, यदुनाथ सरकार आहेत, त्र्यंबक शंकर शेजवलकर आहेत. या 4 मंडळींची नावं दिली आहेत. आता इथं गोस सरदेसाईंचं नाव दिलेलं आहे तुम्हाला गोविंद सखाराम सरदेसाई, मराठी रियासतकार असं म्हटलं जातं, कारण मराठी रियासतीवर त्यांनी विपुल प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून त्यांना एक रियासतकार असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे मराठा जो इतिहास आहे, मराठा इतिहासासंबंधी त्यांचं लेखन पाहायला आपल्याला मिळतं. ओके, त्याच्याशिवाय अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्वाची भूमिका आपल्याला पार पडलेली पाहायला मिळते. ओके, सोबतच आता शेवटी काय म्हणताय की भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेली जी काही राजकीय चळवळ आहे आणि सोबत जी काही सामाजिक चळवळ आहे, या राजकीय आणि सामाजिक चळवळीचा प्रभाव होता. असं काय म्हणताय की भारतामध्ये आतापर्यंत जो इतिहास लेखन झालेला आहे, त्या इतिहास लेखनावर भारतात झालेल्या सामाजिक चळवळी आणि भारतात झालेल्या राजकीय चळवळी यांच्या इतिहास लेखनाचा या गोष्टींचा घटनांचा प्रभाव दिसून येतो. मग साहजिकच राजकीय चळवळी पण
आणि सामाजिक चळवळी पण विकसित होत गेल्या, त्यांना यश मिळत गेलेलं आहे. म्हणजे बघा लक्षात घ्या, भारतातल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा जर इतिहास लेखनावर प्रभाव होत असेल तर जसा राजकीय व सामाजिक चळवळीत विकास झालाय तसा भारताच्या इतिहास लेखनावर पण विकास होत जाणार आहे, बरोबर. म्हणून स्वतंत्रपणे जसा राजकीय आणि सामाजिक चळवळीचा विकास होत गेलेला आहे तशा प्रकारचे इतिहास लेखन पण स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या होत गेलेला आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणून तर वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या विचारसरणीनुसार इतिहास लेखन झालेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे इतिहास लेखन भारतीय परंपरा हा चॅप्टर इथे आपण पाहू शकतो. ओके, तर तत्संबंधी आपण पाहिलं होतं. सगळ्यात सुरुवातीला प्राचीन कालखंड मौखिक साधनं आपण पाहिली होती. तिथून पुढे आपण प्राचीन कालखंडामध्येच आपण हडप्पा संस्कृतीकडे आलो होतो. तिथून पुढे आपण मौर्य कालखंडाकडे आलो होतो. तिथून पुढे आपण पहिल्या शतकात धातूच्या कालखंडाकडे आलो होतो. तिथून पुढे जे काही साहित्य लिहिलं गेलं होतं प्राचीन भारतीय साहित्य तिकडे आलो होतो. त्याच्यानंतर आपण बाणभट्टाच्या हास्यचित्राकडे आलो होतो. त्याच्यानंतर आपण राजतरंगिणी असेल कल्याणाचा तिकडे आलो होतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण जियाउद्दीन बर्नीकडे आलेलो होतो. त्याच्यानंतर आपण मुघल काळाकडे आलो होतो. बाबराचं तो जो काही बाबरी असेल तिकडे आलो होतो आपण. त्याच्यानंतर अबुल फजलचा अकबरनामा वगैरे असेल तिकडे आलो होतो आपण. त्याच्यानंतर बखर वाङ्मयाकडे आलो होतो मध्यकालीन, बरोबर. तिथून पुढे आपण आलो होतो ब्रिटिश इतिहास काळाकडे. आपण ब्रिटिश इतिहास काळ म्हणजे आधुनिक काळ आणि त्यालाच आपण ब्रिटिश इतिहास काळ आपण असं म्हणतोय. त्याच्यामध्ये अलेक्झांडर वगैरे आपण अलेक्झांडर कॅनिंघन आपण पाहिलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर जॉन मार्शल वगैरे आपण पाहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेम्स मिल आपण पाहायला मिळतो. किंवा आपण मुंबई इलाख्याचा गव्हर्नर जो आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन पाहिलाय. त्याच्यानंतर ग्रँड डब पाहिलेला आपण पाहायला मिळतो. कर्नल टॉड आहे, विल्यम विल्सन हंटर पाहिलेला आपल्याला दिसून येतो, बरोबर. तिकडे आपण कीर्तने वगैरे किंवा राजवाडे वगैरे यांचं वर्णन आपण पाहिलं होतं. त्यानंतरचा कालखंड जो आहे त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपण विका राजवाडे असतील किंवा आपण स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर वगैरे असतील ही काही मंडळी पाहिली. नंतर महात्मा फुले पाहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले, रणजित गुहा वगैरे असतील किंवा मार्क्सवादी वगैरे हे पाहिलेली. तर आणि त्याच्यानंतर आपण स्त्रीवादी इतिहासांकडे आलेलो होतो. त्याच्यामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई वगैरे असतील, मीरा कोसंबी, शर्मिला लेखी, हे इथपर्यंत सगळं आपण या भारतीय इतिहास लेखन भारतीय परंपरा या चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. हा चॅप्टर तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यासून घ्यायचा आहे. प्रस्तुत चॅप्टर चांगल्या प्रकारचा अभ्यास करून त्याच्यानंतर जी वर्कशीट दिली आहे ती चांगल्या प्रकारची सोडवा. ओके, जर काही अडचणी असतील तर तुम्ही पर्सनली कॉल करून विचारू शकता निश्चितच. ओके, धन्यवाद.